त्याचं जाणं दिसतंय, योग आहे, पण ना 80% तुम्हाला त्रास होणार हे आहे. एक 6 महिन्यापूर्वी वगैरे केस केली होती, तर त्यांचं तेव्हा चाललं होतं की माझा मुलगा त्याला US ला जायचं होतं, पण प्रचंड म्हणजे नाहीच होणार पॉसिबल असं त्यांना वाटत होतं. शिक्षणासाठी तो जाणार होता. पण रीडिंग जेव्हा मी आता ना, हे कसं आहे माहितीये, मी जेव्हा आकाशिक रीडिंग करते तर मी माझ्या मनाच्या गोष्टी नाही सांगत किंवा मी माझं प्रेडिक्शन नाही देत. जसं बाकीच्या मॉडेलिटीज मध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ते ग्रह ताऱ्यांची दिशावरून ते प्रेडिक्शन, आणि मग प्रेडिक्शन देणारा व्यक्ती तेवढा जाणकार असायला हवा, तर मग ते गोष्टी असतात. येस, की त्या ज्या एक क्लायंट होत्या त्यांचे रेकॉर्ड मी ओपन केले, तर त्या मुलाचं जे जाणं होतं ना, ते दिसत होतं की हा जाऊ शकतो, म्हणजे तो योग आहे, तो जाणारच आहे, पण प्रचंड मानसिक त्रास होईल, प्रचंड त्रास होईल, त्या जाण्यामध्ये खूप अडचणी येतील, म्हणजे त्याचं विजा किंवा ते काही जे ऍडमिशन प्रोसेस, प्रचंड प्रॉब्लेम येतील. पण हे आलं की म्हणजे त्यांना मी सांगितलं, म्हणजे रेकॉर्ड्स मधून मला ते दिसलं, मास्टर्स कडून तो गायडन्स आला, तर मी त्यांना ते सांगितलं की ना, त्याचं जाणं दिसतंय, योग आहे, पण ना 80% तुम्हाला त्रास होणार हे आहे. सो तो त्रास झेलायची आणि तेवढं हे तुम्ही तयारी ठेवा, बट यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. तो त्या म्हणाल्या की ठीक आहे चालेल. आणि मग अगदी एक 4 महिन्यानंतर ना त्यांचा मला अचानक मेसेज आला की ना त्याचं फिक्स झालं. आणि असे जेव्हा येतात ना रिव्ह्यूज किंवा रिव्ह्यूज म्हणण्यापेक्षा ते रिवर्ट जेव्हा क्लायंट, आणि मी त्यांना क्लायंट जरी म्हणत असला, एक कुठेतरी ना जेव्हा मी रीडिंग जेव्हा करते ना, तर खूप ते आपलेपणा जाणवतो, म्हणजे ते खूप कॉन्टॅक्टमध्ये पण नंतर राहतात.